हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेश मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहोत AI/ML मधला ब्रांचचा. पहिल्यांदा आपण फीचर ऑफ पायथॉन सर्व बघून घेतला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पायथॉन बिल्डिंग ब्लॉक्स कोणते कोणते आहेत. आयडेंटिफायर म्हणजेच की काय, कीवर्ड म्हणजेच की काय, इंडेंटेशन्स, व्हेरिएबल, कमेंट, हे सर्व क्वेश्चन एक्झामला विचारला जाऊ शकतो. ओके, तर एक्झामला काय क्वेश्चन विचारला आहे ना, याच्यावरती तो पहिल्यांदा बघून घेऊया. तर एक्झामला असं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलं होतं की डिफाईन द फॉलोइंग टर्म विथ वन एक्झाम्पल ऑफ इच इन अ पायथॉन. पहिला आयडेंटिफायर, कीवर्ड, इंडेंटेशन, व्हेरिएबल, टपल्स अँड कमेंट, ह्या सर्व गोष्टी 6 मार्कासाठी एक्झामला विचारला होता विथ ॲन एक्झाम्पल. ओके, तर तुम्हाला इथे मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल पण देणार आहे आणि कसं लिहायचं आहे क्वेश्चनचा आन्सर ते पण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर गाईज, माझं नाव आहे प्रथमेश चव्हाण. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व शिकून घेऊया. ओके, तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ना, तर फक्त तुम्हाला काय छोटंसं कमेंट करायचं आहे की थँक्यू सर, आणि असेच व्हिडिओ बनवत राहा, तर मी तुमच्यासाठी पुढे नक्की व्हिडिओ बनवत राहीन. ओके, हा क्वेश्चन समर 25ला विचारलेला आहे. ओके, सो नोट डाऊन करून घ्या हां नोटबुकमध्ये. आता बघून घ्या. पहिल्यांदा आपण बघूया आयडेंटिफायर्स. तुम्हाला एक्झाम्पलला काय क्वेश्चन द्यायचं, तर पहिल्यांदा तर तुम्हाला सांगता असं लिहू नका की व्हॉट आर द आयडेंटिफायर. ओके, हा डायरेक्ट तुम्हाला आन्सर लिहायचं आहे की आयडेंटिफायर म्हणजेच की काय. आयडेंटिफायला वाचून घेऊ डायरेक्ट आपण. आयडेंटिफायर आर द नेम्स गिवन टू द व्हेरिएबल्स, फंक्शन्स, क्लासेस ऑर द ऑब्जेक्ट्स इन द पायथॉन. म्हणजे जे काही फंक्शन्स आहेत किंवा क्लास आहेत, ऑब्जेक्ट आहे पायथॉनमध्ये, त्यांना जे काही नाव दिलेले असतील ना, त्यालाच आपण काय म्हणतो, आयडेंटिफायर असा म्हणतो. ओके, आता बघा ह्याचा यूज काय आहे. यूज टू युनिकली आयडेंटिफाय एलिमेंट इन द प्रोग्रॅम. जे युनिकली आयडेंटिफाय करतात प्रोग्रॅममध्ये, त्याला आपण काय म्हणतो, आयडेंटिफायर. नोटबुकमध्ये पटापट सर्व लिहून घ्या. ओके, आणि तुम्ही लगेच प्रिपेरेशन सुरू करा, कारण एक्झाम खूप इम्पॉर्टंट असते याची, पायथॉनची. बरोबर आहे. डेटा स्ट्रक्चर इन पायथॉन याची व्हिडिओ आहे. ओके, ही पण समजून घ्या. कॅन कॉन्टेन लेटर, डिजिट अँड अंडरस्कोप्स. कॅन नॉट स्टार्ट विदाउट अ डिजिट. डिजिटने तर सुरुवात होत नाही. अँड कॅन नॉट यूज द कीवर्ड. कीवर्ड पण आपण यूज करू शकत नाही. तर कीवर्ड म्हणजेच की काय ते आपण पुढे बघणार आहोत. समजा एक्झाम्पल घेतलं तर तिथे घेतलं की स्टुडंट नेम, सॉरी माझ्याकडून ते कट झालं आहे, एक सेकंद. वेट अ मिनिट. बघा, स्टुडंट नेम इज इक्वल टू राहुल. सो स्टुडंट नेम त्याचा काय झाला, तर तो झाला आयडेंटिफायर. पहिला आयडेंटिफायर समजला. आता पुढे बघून घ्या. जर व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक व्हिडिओला होऊन जाऊ दे, नाही कमेंट पण होऊन जाईल. नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन, तिकडंच तुम्हाला नोट्स मिळणार आहेत ना, म्हणून. ओके, दुसरी गोष्ट आहे कीवर्ड म्हणजेच की काय. आत्ता सांगितलं कीवर्ड आपण काय ते आपण बघणार आहोत. सो कीवर्ड्स आर रिझर्व वर्ड इन द पायथॉन दॅट हॅव प्री डिफाईंड मिनिंग. त्याचं प्री डिफाईंड मिनिंग आहे एक कीवर्डचा. म्हणजेच की काय बघा, तुम्ही ऐकत ना, इफ, एल्स, फॉर, वाईल, ट्रू, फॉल्स, अँड, ऑर, नॉट, एक्सेट्रा, ऑल अबाउट दॅट आर द कीवर्ड्स बट कॅन नॉट बी यूज ॲज आयडेंटिफायर. तो आपण आयडेंटिफायर म्हणून यूज करू शकत नाही. आता समजा आपण इथे यूज केला इफ, ट्रू, प्रिंट कर, दिस इज द कीवर्ड एक्झाम्पल. सो ट्रू, इफ अँड ट्रू इज नथिंग बट वॉट, keywords. Note down your notebooks because it's very essential. Okay, and it is a very important from your exam point of view. Okay, तर बघून घ्या पुढे. Indentation. What do you mean by the indentation? Indentation is nothing but space. You need to remember only the space. What is my space? Okay, तर म्हणजे समजून घ्या की इंडेंटेशन म्हणजे ते स्पेस. बघा, indentation means adding the space at the beginning of the line to define the block of the code. Python use the indentation instead of the brace. म्हणजेच तुम्ही बघितलं ना, जावा व्हिडिओमध्ये असं ब्रेस ओपन करता, ब्रेस क्लोज करता, त्याचप्रमाणे बघा, समजा इथे इफचा यूज केला तर हा जो तुमचा स्पेस दिला आहे ना, हा स्पेस तुम्ही तसं कर्ली ब्रॅकेट ओपन यूज करत नाही. त्यासाठी तुम्ही तर काय करता, हा स्पेस यूज करता. जो तुम्ही स्पेस यूज करता त्यालाच म्हणतात इंडेंटेशन्स. ओके, सिम्पल गोष्ट आहे. इंडेंटेशन पण तुम्हाला समजला असेल, आय होप. आता पुढे बघूया व्हेरिएबल्स तुम्हाला सांगायची गरज नाही. व्हेरिएबल्स आर द कंटेनर्स यूज टू स्टोअर डेटा व्हॅल्यू कॅन बी चेंज ड्युरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन. बरोबर आहे. म्हणजे आपला समजा एक व्हेरिएबल, त्याच्यामध्ये आपण एक व्हॅल्यू स्टोअर केली आहे, पण समजा मी ते एज इथं घेते 20 आणि ती नंतर चेंज करून घेते 21. सो अपडेटेड करू शकता. तुमचा आउटपुट करू शकतो 20 येऊ शकतो. व्हेरिएबल इज अ व्हेरी अँड इझी. ओके, आत्तापासूनच सुरुवात करत घ्या फ्रेंड्स. AI/ML इज व्हेरी इंटरेस्टिंग ब्रांच अँड वी वॉन्ट टू कंटिन्यू अवर स्टडी इन दिस ब्रांच. ओके, सो
focus on this Python subject is very easy and understandable. Okay, tuples. What do you mean by tuples? Okay, what is the tuple? Tuple is nothing but what? Order collection of element. Means element at 85, 90, 78. It is order collections of element is nothing but tuples. Tuple is order, faster or immutable, means cannot be changed. Tuple value cannot be changed after the creation. Therefore it is a immutable. Okay, मार्क्स घेतला आणि टपल बघा कसा क्रिएट केला आहे फ्रेंड्स. टपल कसा क्रिएट करतात ना ते समजून घ्या. हे बघा ब्रॅकेट दिला त्याच्या आणि त्याच्या आतमध्ये सर्व व्हॅल्यू दिलेलं तो केला बोलतो आपण टपल. आता व्हॉट इज बीन बाय द कमेंट्स. कमेंट्स इज ऑल्सो द इंटरेस्टिंग सब्जेक्ट. व्हॉट इज बीन बाय द कमेंट. Comments is nothing but what are the comments? Comments are used to explain the code in the Python. Ignores comments during the execution. बरोबर आहे. म्हणजेच की काय की जे काय तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर समजा तुम्ही कोड लिहिला हा प्रिंट सो हा कशाबद्दल दिलं ते आपण लाईन कमेंटमध्ये आपण हॅशटॅग देऊन तुम्हाला समजतो. माहिती आहे ना असं कमेंट जावामध्ये आपण द्यायचा. त्याचप्रमाणे इकडे कमेंट कसं देतो आपण स्टार देऊन. ओके, सो बेटर रिडेबिलिटीसाठी इझी आहे तो, इझियर मेंटेनन्स आहे आणि हेल्प फॉर द टीमवर्क बेनिफिट्स आहे. हे सर्व तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. इतका जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला कोणीही 6 मार्क एक्झामला देईल. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करूया. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.